नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण या चॅनलमार्फत TET एक्झामसाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे. आणि आजचा आपला सराव पेपर असणार आहे चौथा, जो संभाव्य प्रश्नावर आधारित आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. तर आपण वेळ न वागवता पहिल्या प्रश्नापासून सराव पेपर सुरू करू. पहिला प्रश्न असा आहे. तर पहिला प्रश्न असा दिला बघा की दृष्टिदोष असलेल्या मुलांसाठी शिक्षकांनी किंवा शाळेने कोणत्या उपाययोजना कराव्यात. दृष्टिदोष किंवा अंध असलेल्या मुलांसाठी शिक्षकांनी किंवा शाळेने कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत. तर यासाठी तर 4 पर्याय दिलेले आहेत. यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच. म्हणजेच कोणकोणते उपाय आहेत बघा. शाळांमधून ब्रेल लिपीतून शिक्षण दिले जावे, बरोबर. श्रवणफितीचा उपयोग करावा, हे सुद्धा बरोबर आहे. आणि अंध मुलांना विशेष शाळेत दाखल करावे, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रतिभावान बालकांचा शोध घेण्यासाठी टर्मन याने कोणती पद्धत मांडली. प्रतिभावान जे बालक असतात तर त्यांचा शोध घेण्यासाठी टर्मन याने कोणती पद्धत मांडली. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 निरीक्षण पद्धत मांडली. तर पुढचा प्रश्न पाहू. अपराविद्या टिंबटिंबशी संबंधित आहे. तर अपराविद्या ही कशाशी संबंधित आहे. अपराविद्या ही कशाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आध्यात्मिक ज्ञानाशी अपराविद्या ही संबंधित आहे. पुढचा प्रश्न. शिक्षण प्रणालीत संपूर्ण शिक्षण प्रणालीत कोणत्या बाबींना महत्त्वपूर्ण स्थान असते. संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षण प्रक्रियेमध्ये तर कोणत्या बाबीला सर्वात जास्त महत्त्वपूर्ण स्थान असते. तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 सामाजिक बाबींना महत्त्वपूर्ण स्थान असते. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न असा दिला की अध्ययन अनुभव विचारपूर्वक विद्यार्थ्यांना पुरवणे ही जबाबदारी टिंबटिंबची आहे. तर अध्ययन आणि अनुभव हे विचारपूर्वक विद्यार्थ्यांना पुरवणे ही जबाबदारी खालीलपैकी कुणाची आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 शिक्षकाची जबाबदारी आहे. अध्ययन अनुभव हे विद्यार्थ्यांना पुरवणे ही शिक्षकाची जबाबदारी असते. पुढचा प्रश्न पाहू. दिलेल्या वाक्यापैकी चुकीचे वाक्य ओळखा. दिलेल्या वाक्यापैकी चुकीचे वाक्य आपल्याला ओळखायचे. तर यासाठी इथं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे. हे वाक्य चुकीचं आहे. वाक्य चुकीचं काय बघा. प्रयत्न प्रमाद पद्धती उपपत्ती जी आहे प्रयत्न प्रमाद, तर ही इथं प्लेटोने मांडली असं दिले. तर याचं उत्तर येतं थॉर्नडाईक याने मांडली. ठीक आहे. तर प्रश्न जो पर्याय चौथा आहे तो चुकीचा आहे. तर बाकीचे पर्याय तुम्ही पाहू शकता, हे सगळे पर्याय बरोबर आहेत. पियाजे यांनी बौद्धात्मक रचनावादाचा सिद्धांत मांडला, बरोबर आहे. वायगोत्स्की यांनी सामाजिक रचनावाद सिद्धांत मांडला. आणि त्याच्यानंतर अभिजात अभिसंधान उपपत्ती इव्हान पॅव्लो यांनी मांडली. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न असा आहे की ज्ञानरचनावाद हा शब्द कन्स्ट्रक्टिव्हिजम या इंग्रजी शब्दाचे मराठी रूपांतर आहे. तर ज्ञानरचनावादाला इंग्रजीमध्ये कन्स्ट्रक्टिव्हिजम असे म्हणतात. तर हा कन्स्ट्रक्टिव्हिजम जो शब्द आहे तर याची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली असं विचारलं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कन्स्ट्रक्ट. ठीक, याची स्पेलिंग पाहून घ्या. लॅटिन शब्द आहे CONSTRUCRC या शब्दापासून, लॅटिन शब्दापासून कन्स्ट्रक्टिव्हिजम हा शब्द तयार झाला, की ज्याचा अर्थ मराठीमध्ये ज्ञानरचनावाद असा होतो. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. खालीलपैकी अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. तर याचं उत्तर येतं बघा. एक मिनिट, इथं प्रश्न काय म्हणला की अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते नाहीत विचारले. नसणारे घटक आपल्याला सांगायचे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. म्हणजेच अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक आहेत अभिरुची आहे, अवधान आहे आणि प्रेरणासुद्धा ह्या अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणाराच घटक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रथमतः राग आला तर मी स्वतःच्या मानसिक अवस्थेविषयी विचार करू लागतो. त्याला राग येण्याचे कारण काय ते मी शोधू लागतो. वरील वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीचे वर्णन करण्यात आलेले आहे. तर इथं एका पद्धतीचे वर्णन करण्यात आलेले बघा. पुन्हा वाचून घेऊ आपण प्रश्न. प्रथमतः राग आला तर मी स्वतःच्या मानसिक अवस्थेविषयी विचार करू लागतो. त्याला राग येण्याचे कारण काय ते मी शोधू लागतो. तर याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे वर्णन करण्यात आलेले आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आत्मनिरीक्षण पद्धतीचे वर्णन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. सामान्यावरून विशिष्टाचे ज्ञान मिळवणे व समस्यांची उकल करणे म्हणजेच टिंबटिंब होय. सामान्यावरून विशिष्टाचे ज्ञान मिळवणे व समस्यांची उकल करणे म्हणजेच टिंबटिंब होय. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अवगामी पाठ होय. तर सामान्यावरून विशिष्टाचे ज्ञान मिळवणे व समस्यांची उकल करणे म्हणजेच अवगामी पाठ होय. पुढचा प्रश्न.
तर मित्रांनो, एक गोष्ट सांगायची होती की मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की सर मानसशास्त्रावरती एक व्हिडिओ बनवा, बरेच त्याच्यामध्ये जास्त प्रश्नांचा समावेश असायला पाहिजे. तर त्या व्हिडिओचं सुद्धा काम चालू आहे. एक व्हिडिओ टाकेल मी, 100 त्याच्यामध्ये क्वेश्चन असतील जे पूर्ण मानसशास्त्राशी रिलेटेड असतील. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न असा आहे की इफ यू मिस सम मनी आय बाय अ स्कूटर. आता हा बघा इफचा क्लॉज आहे. ठीक आहे, इफच्या क्लॉजमध्ये ना पहिलाच क्रियापद असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि त्याच्यानंतरचं येणारं जो वाक्य असतं ते असतं सिम्पल फ्युचरमध्ये. तर इथं पर्याय 2 बरोबर आहे बघा. इफ यू गिव्ह मी सम मनी आय विल बाय अ स्कूटर. ठीक आहे, तर पर्याय उत्तर काय तर पर्याय क्रमांक 2, इफ यू गिव्ह मी सम मनी आय विल बाय अ स्कूटर. पुढचा प्रश्न, द कस्टम ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन हजबंड ॲट अ टाइम. बघा इथं काय म्हणले, द कस्टम ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन हजबंड ॲट अ टाइम. ठीक आहे, म्हणजे जास्त पती असणं, ते या शब्दाला काय म्हणतात, एकापेक्षा जास्त पती असतील एका बाईला, तर तर यासाठी काय उत्तर येऊ शकतं. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, पॉलिएंड्री असं म्हटलं जातं. आणि समजा बहुपत्नीत्व असेल तर याला पॉलिगेमी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट स्पेलिंग. इथं करेक्ट स्पेलिंग आपल्याला द्यायचे. सुपरस्टिशन या शब्दासाठी स्पेलिंग आलेले आहेत. तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील सुपरस्टिशन, SUPERSTITION. ठीक आहे, सुपरस्टिशन म्हणजेच काय, अंधश्रद्धा. पुढचा प्रश्न आहे, दॅट इज बॉईज हॉस्टेल. ठीक आहे, इथं आपल्याला शब्द टाकायचे नाऊन. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, BOYS ॲपॉस्ट्रॉफी मग मार्क येईल, बॉईज हॉस्टेल. पुढचा प्रश्न, बर्न द मिडनाईट ऑइल मीन्स. बर्न द मिडनाईट ऑइल मीन्स याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, वर्क ऑर स्टडी टिल लेट ॲट नाईट. तर पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ नेव. नेव या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर येतं, सिनोनिम आपल्याला द्यायचं आहे, तर याचं उत्तर येतं की रोग येतं. ठीक आहे, रोग. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. भाषेचा अलंकार आला या वाक्यामध्ये, द रसलिंग ऑफ लिव्स. द रसलिंग ऑफ लिव्स म्हणजेच काय, पानांचा आवाज असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये काही जर वस्तूचे आवाज असतील तर याच्यासाठी ना फिगर ऑफ स्पीचमध्ये ओनोमॅटोपिया हा नावाचा शब्द आहे. तर त्याला इथं आपल्याला अप्लाय करावं लागेल, ओनोमॅटोपिया. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे दिलेल्या वाक्यामधून. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, यू ही अँड आय वॉच्ड अ मूवी. यू ही अँड आय वॉच्ड अ मूवी हे एकदम करेक्ट सेंटेन्स आहे. पुढचा प्रश्न, नथिंग इज इम्पॉसिबल ॲड क्वेश्चन टॅग. ठीक आहे, ॲड क्वेश्चन टॅग आहे इथं, नथिंग इज इम्पॉसिबल यासाठी. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, इज इट. नथिंग इज इम्पॉसिबल, इज इट. पुढचा प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द वॉचमन आस्क्ड द स्ट्रेंजर. आपल्याला इथं कंप्लीट फॉलोइंग सेंटेन्स म्हणले, वाक्य आपल्याला कंप्लीट करायचे, अर्धवट वाक्य आलेलं आहे. द वॉचमन आस्क्ड द स्ट्रेंजर. ठीक आहे, इथं आपल्याला वाक्य कंप्लीट काय करू शकतो आपण. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, हू ही वॉज. हू ही वॉज. पुढचा प्रश्न, सामान्य नाम हे जातीवाचक विशेषण. ठीक आहे, पुन्हा प्रश्न वाचून घेऊ. सामान्य नाम हे जातीवाचक आहे, तर विशेषण हे टिंब असते. सामान्य नाम जर जातीवाचक असेल तर विशेषण हे काय असतं. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, गुण असतं. विशेषण काय असतं, हे गुण असतं. पुढचा प्रश्न, कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास कोणता अलंकार होतो. कवितेच्या शेवटी किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तर अलंकार होतो. म्हणजेच कोणता अलंकार होतो विचारले. त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, यमक अलंकार होतो. कोणता अलंकार होतो, यमक अलंकार होतो. पुढचा प्रश्न, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विनंतीचा बोध होत असेल तर त्यास टिंब वाक्य असे म्हटले जाते. समजा वाक्यातील क्रियापदावरून विनंतीचा बोध होत आहे. ठीक आहे, विनंतीचा बोध होत असेल तर त्याला कोणते वाक्य असे म्हटले जाते. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, विद्यार्थी असे वाक्य म्हटले जाते. पुढचा प्रश्न, तो आधुनिक युगातील कर्णच होय. वाक्यातील अधोरेखित शब्दाने कशाचा बोध होतो. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4. समजा कर्ण या शब्दाचा आपल्याला अर्थ काय देऊ शकतो आपण, उदार मनुष्य. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांपैकी कानडी शब्द ओळखा. आपल्याला ते 4 पर्याय दिले, तर यापैकी आपल्याला कानडी शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, तूप हा शब्द कानडी शब्द आहे. पुढचा प्रश्न,
जगाच्या अंतापर्यंत या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. जगाच्या अंतापर्यंत या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 कल्पांती. ठीक आहे, कल्पांती. पुढचा प्रश्न, छत्रपती शाहूने बाळाजी पेशवा नेमला. या वाक्यातील विधानपूरक सांगा. वाक्य काय दिलं बघा, छत्रपती शाहूने बाळाजी पेशवा नेमला. या वाक्यातील आपल्याला काय सांगायचे, विधानपूरक सांगायचे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 पेशवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त व्यंजने कोणती. संयुक्त व्यंजन आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत. तर पुढचा प्रश्न पाहू, सार्वनामिक विशेषण ओळखायचे आपल्याला. इथं 4 वाक्य दिलेले आहेत, यापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 तो बंगला हे सार्वनामिक विशेषण आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी आपल्याला शब्द द्यायचे. इथं 4 पर्याय आपल्याला दिले आहेत यासाठी. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 हत्ती हा एकवचनी शब्द आहे. हत्ती हा एकवचनी शब्द आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ही नदी दक्षिण वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तर महाराष्ट्रामधील कोणती नदी ही दक्षिण वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 वैनगंगा ही दक्षिण वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न, कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गोंदिया हा जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. पुढचा प्रश्न, रेड्डी बंदर हे टिंबटिंबाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर रेड्डी बंदर हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 लोह खनिजासाठी याच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, सुधारक हे वृत्तपत्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे. सुधारक हे वृत्तपत्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. गो ग आगरकर यांचे सुधारक हे वृत्तपत्र होते. पुढचा प्रश्न, संमतीवय विधेयकाची मूळ संकल्पना कोणाची होती. संमतीवय विधेयकाची मूळ संकल्पना कोणाची होती. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 बेहरामजी मलबार यांची होती. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो इथून काय मॅथचे क्वेश्चन चालू झालेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तरे काढू शकता. सध्या मी इथं उत्तर सांगतोय. बघा इथं प्रश्न काय म्हणला, वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज आहे 60 वर्ष. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. तर आज वडिलांचे वय काढा. ठीक आहे, वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 60 आणि 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या आजच्या 2 पट होते. तर आजचे वडिलाचे वय आपल्याला काढायचे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 38. पुढचा प्रश्न, 6 संख्यांची सरासरी 8 आहे. कोणती संख्या मिळवल्यास सरासरी 10 होईल. 6 संख्यांची सरासरी 8 आहे. तर त्यामध्ये कोणती संख्या मिळवल्यास सरासरी 10 होईल. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 22 मिळवल्यास सरासरी 10 होईल. पुढचा प्रश्न, एका परीक्षेमध्ये ए आणि बी ला अनुक्रमे 60 आणि 30% गुण प्राप्त झाले. त्यांच्या गुणांची बेरीज आहे 783. तर त्या परीक्षेत एकूण किती गुण असतील. ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 870 गुणांची असेल. पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेंटीमीटर व वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल. एका आयताची लांबी आणि रुंदी 8 सेंटीमीटर आणि वजाबाकी आहे 2 सेंटीमीटर. त्याचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 15 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, सांकेतिक भाषा इथं दिलेली आहे. AB=2 GH=56 आणि EF = 30. तर त्याच भाषेमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, JK बरोबर काय. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 110. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो उत्तरे देण्याची आता वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 41वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न असा दिला बघा, भारतामध्ये रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले. भारतामध्ये रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले. यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय आहेत लॉर्ड कर्झन, विल्यम बेंटिक, लॉर्ड रिपन आणि डलहौसी. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा हा टेट सराव पेपर संपलेला आहे आणि उद्या
उद्या लवकरच मराठी ग्रामरवरती सुद्धा एक पेपर देण्यात येईल तुम्हाला. आणि मित्रांनो, जरा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.